इलेक्शनला अर्थात माजी खासदार राजू शेट्टी यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या शिरोळ तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. जे राजू शेट्टी सांगतील तोच अखेरचा निर्णय. म्हणजे कसं असतं की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपलं धोरण बदलतो, पण राजू शेट्टीचं धोरण घराला बांधलेले, राजू शेट्टी जे सांगतील तेच आमचं धोरण असं समजून पुढे जाणार आहे. विवेक चौगले आपल्याला सोबत आहे. विवेकजी नमस्ते. नमस्ते. आता जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आपली लागलेली आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ महिलांसाठी आता आरक्षित पडलेला आहे. त्यामुळं तुम्ही तुमची सहभागी होती प्रियंका मॅडम यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि मतदारांचा देखील तुमच्या बाजूने प्रतिसाद चांगला मिळतोय असं आम्हाला ऐकायला मिळालं. तर तुम्हाला काय वाटतं की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही अजून तयारी करताय? हो, आम्ही नक्कीच तयारी करतोय. कारण ह्या मतदारसंघामध्ये आम्ही काम केलेले आहे. मग ते 2019चा महापूर असेल किंवा 2023चं आंदोलन असेल किंवा आता सध्या मी माझी पत्नी प्रियंका चौगले ही 5 वर्ष झालं ग्रामपंचायतीला सदस्य आहे. त्यामुळं त्या ह्याच्यातून पण आमचं नेटवर्क चांगलं आहे आणि मूळची आमची पार्श्वभूमी संघटनेची असल्यामुळं आमची ओळख संघर्षातून झालेली आहे आणि आमची पार्श्वभूमी आणि आमचं पुढचं भविष्य हे फक्त राजू शेट्टीच्या सोबतच आहे. त्यामुळं आम्ही जे साहेब सांगतील त्यासोबतच आम्ही राहणार आहे. आज पण राजू शेट्टीने नेहमी संघर्ष करत राजकारण केलं, त्याच पद्धतीने विवेक देखील या ठिकाणी संघर्ष करत राजकारण करत आले. प्रियंका मॅडम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या दत्तवाड गावामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करते. अनेक योजना त्यांनी राबवून नागरिकांची त्या ठिकाणी त्यांनी कामं केले. आणि साहेब मला आता असं म्हणायचं आहे की कालच आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना अशी महाविकास आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं हा दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे. त्यामुळे याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, मला पण काल बातमीतून कळालं की ते ही जागा काँग्रेसला गेली आहे. पण आमचा प्रयत्न आहे की ते आमची लढायची इच्छा आहे आणि साहेबांनी शेवटपर्यंत आमच्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे. कारण ह्या मतदारसंघात माझ्याकडं इतर उमेदवारांच्या पेक्षा काहीतरी सांगण्यासारखं आहे की मी काहीतरी केलं आहे म्हणून. कारण मागील काळामध्ये आमचा खासदार नसताना, आमदार नसताना, जिल्हा परिषद सदस्य नसताना आम्ही ग्रामपंचायतमध्ये विरोधी बाकावर बसून जवळजवळ 70 लाख रुपयाची कामं आम्ही दत्तवाड गावामध्ये कॉन्क्रिटीकरणाची आम्ही केलेली आहेत. मग त्याच्यामध्ये दूधगंगा धरणाची दारं चोरीला गेली होती. ते दूधगंगा धरणाची दारं परत नवीन मिळावे यासाठी आम्ही जवळजवळ पाटबंधारे विभाग पुण्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करून त्याची दारं आम्ही मंजूर करून घेऊन आता ती दारं ह्या महिन्यापर्यंत बसणार आहेत. म्हणजे गावच्या पाण्याचा प्रश्न असू दे नाहीतर ते शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असू दे, आमचं नाव कायम चर्चेत असतं आणि आम्ही सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की हा माणूस म्हणजे माझा इतर कुठलाही व्यवसाय नाही की त्याच्यामध्ये मी अडकून बसेल. माझ्याकडे फक्त एवढंच काम आहे की शेती आणि माझा छोटासा व्यवसाय झाला तर मी राहिलेला सगळा वेळ मी शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी देऊ शकतो. जनतेसाठी काम करणे विवेकजी, आता आपणच म्हणता की हा काँग्रेससाठी मतदारसंघ गेलेला आहे आणि मग या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्तवाड पंचायत समितीचा मतदारसंघ हा त्यांच्या वाटेला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहात काय? मी काल माझ्या दत्तवाडमधल्या माझ्या सर्व स्वाभिमानी सहकार्यांच्यावर मी काल चर्चा केलेली आहे. त्याप्रमाणे दत्तवाडमधल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण साहेबांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आपण त्याचं अंमलबजावणी करायचं असं आमच्या सर्व सहकार्यांचं म्हणणं आहे. मग साहेब जे सांगतील त्याला मी हो म्हणणार. माजी खासदार राजू शेट्टी साहेब जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल असं विवेकजी म्हणतात. विवेकजी, आता आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं असं वाटतं? कारण लोकांसाठी देण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे आणि लोकांचे प्रश्न आज त्यांचे एक साधं कोणाचं धान्य जरी कमी झालं तर गरीबातला माणूस गरीब मला हक्कानं फोन करून सांगतो की तिथं तू जा आणि माझं का धान्य कमी झालंय बघ. लोक घरकुल माझं का मंजूर झालं नाही बघ, तलाठी माझं 7 वर्षाला नाव लावत नाही किंवा ग्रामसेवक अमुक अमुक दाखला द्यायला वेळ करतोय. सर्वसामान्य माणूस माझ्याकडे हक्कानं फोन करू शकतोय कारण त्याला वाटते की हा माणूस आपला आहे म्हणून मी त्यांची कामं पण करतो आणि त्या लोकांना वाटते पण की ते हा सर्वसामान्यांना सहज भेटू शकतोय कारण मी सहज अवेलेबल होतो लोकांना. म्हणून मी ही निवडणूक लढवायची माझी इच्छा.
निश्चितपणे तुम्ही काम करता म्हणताना आपण मतदारापर्यंत जातोय. आता हा काँग्रेसला मतदारसंघ गेला असला तर काँग्रेसच्या वतीनं उदय पाटील यांच्या सौभाग्यवती राधा उर्फ दीपाली पाटील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी चर्चा आता जोर धरली आहे. जर काँग्रेस, स्वाभिमानी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढली तर काँग्रेसचा जो उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी आपण थांबणार ना काय? नाही, जे साहेबांचा आदेश असेल त्यासोबत आम्ही थांबणार नाही. काही मग तो निर्णय असेल तर आम्ही साहेबांचा शब्द ओलांडणार नाही. खासदार राजू शेट्टी यांचा शब्द ओलांडणार नाहीत असं यांचं मत आहे. याचा अर्थ असा झाला की राजू शेट्टी साहेब, गणपतराव पाटील आणि शिवसेनेचे नेते जो काही निर्णय घेतील तो त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी या मतदारसंघामध्ये काम करतील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळेल असं वाटतं. नाही, उमेदवारीची मागणी केल्यानंतर उमेदवारी न मिळणे असं काही होणार नाही. मला नक्की उमेदवार मिळेल, पण आम्हीच अजून त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेतलेला नाही. मग पंचायत समितीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून दुसरं कोणी दावा केलेला आहे? नाही, दावा केलेला नाही आहे कोणी अजून. मग पंचायत समितीला जर दावा केला नसेल आणि तुमच्यावरती जबाबदारी आली, राजू शेट्टी साहेबांनी जर म्हणते की विवेक तुम्ही पंचायत समिती लढायला लागते, तर तुम्ही काय कराल? नाही, साहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतोय. साहेब आम्हाला राहा म्हटले तर आम्ही पंचायत समितीला पण राहू, राहा म्हटले जिल्हा परिषदला तर जिल्हा परिषदला राहू, साहेब कुठेही राहू नको म्हटले तरी आम्ही त्या दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार करू. पंचायत समितीच्या माध्यमातून तुमचं व्हिजन काय असणार आहे? म्हणजे पंचायत समिती मतदारसंघामध्ये तुम्ही कोणतं काम ठोसपणे करणार? सर्वात महत्त्वाचं, जर पंचायत समितीमध्ये जी गावं येतात ती दूधगंगा काठची गाव आहेत. घोसवाड, दत्तवाड आणि टाकळवाडी. या तिन्ही गाव पाणी पुरवठा असेल, तिथल्या शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा विषय असेल किंवा इथले हे सर्व भाग आहेत तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. परत त्यानंतर इथला आरोग्याचा विषय आहे. परत म्हणजे हा भाग जरा कॅन्सर पेशंटसाठी जास्त प्रमाणात या भागात कॅन्सरचं प्रमाण आहे. तर जास्तीत जास्त गावाला मुबलक पाणी मिळेल. गावचे ह्या तिन्ही गावचं पाणी पुरवठा बंद पडणार नाही. परत शेतकऱ्यांना दिवसा 10 तास कसं वीज मिळेल, ह्या सगळ्या अशा जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी काय करता येईल ते आम्ही प्रामाणिक करणार. आत्ताच आपण या ठिकाणी बघितलं विवेक चौगुलेसारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपण आता भेटतो. नेते सांगतील तो आदेश आम्ही मानून काम करणार आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे खासदार राजू शेट्टी जर सांगितले तर आम्ही निवडणूक लढवणार आणि राजू शेट्टी जर थांबून सांगितले तरी आम्ही थांबणार असे निष्ठावंत कार्यकर्ते अजून देखील आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये आहेत, अजून देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आहेत. हे खरोखर आता विवेक चौगुलेंच्याकडे बघून आपल्याला या ठिकाणी जाणवतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये दत्तवाड जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आणि ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना किती न्याय मिळणार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना येथील जनता खुर्ची देणार काय, हा प्रश्न आता सध्या या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो.